सापावरती प्रेमाच्या खातीर आम्ही साप पकडायला लागलो. जसे सर्व सर्पमित्र असंच करत असतात. आणि सापाला खऱ्या अर्थानं माणसाजवळ असलेला धोका, त्यांचे गैरसमज दूर करणे, त्याचबरोबर साप किती सुंदर असला म्हणून त्याला घरात पाळता येत नाही, लक्षात घ्या. नैसर्गिक आदिवासात सोडणे हे सर्पमित्राचं कर्तव्य आहे. किती सुंदर वाटला काय वाटला त्यांना त्याच्या आदिवासात निसर्गाच्या स्वाधीन करावं लागतं आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे अतिशय दुर्मिळ आमच्या आयुष्यात हा पहिली वेळा, लक्षात घ्या. डुरक्या घुनस सारखा दिसणारा हा साप अजगरशी तुलना केली जाईल, एवढा तो अजगर सारखा वाटेल. अगदी सर्पमित्रसुद्धा धोका खातील. पण हा ना अजगर आहे ना रेड सँड बोआ किंवा रेड सँड बोआ, डुरक्या घुनस मंडोळी नव्हे तर हा विटेकरचा त्या तज्ज्ञांनी केलेल्या कार्याबद्दल ह्याला तशा प्रकारे ह्याला नाव दिलेलं आहे, विटेकर बोआ म्हणून. आणि हा ह्याला अजगरसारखा तुम्हाला दिसेल. थोडंसं मी पाण्यात सोडतो कारण त्या बाजूला त्याला सुरक्षित ठिकाण पण आहे, त्यासाठी मी इथनं सोडतो आहे त्याला. आणि असा तो सुरक्षित ठिकाणी निघून जातो आहे. कमालीचा साप, प्रत्येक साप तर पाण्यात पोहणारे असतातच, त्याला जागा व्यवस्थित मिळेल त्या बाजूला सुरक्षित ठिकाण आहे. गोवा परिसरात जंगल भागात हा साप सापडल्यामुळं ह्याच परिसरात आम्ही त्याला सुरक्षित ठिकाणी सोडतो आहे. भुसभुशी जागेत राहतो आहे आणि अतिशय मवाळ पण राहतो आहे, माणसाच्या हाती सापडू नये. त्याचबरोबर त्याचं भक्ष्य जे आहे, उंदीर आहे, सरडे आहे, पाली आहे, तो पक्षी कधी कधी शिकार बनवतो, लक्षात घ्या. आणि 3 फुटापर्यंत वाढतो. पूर्ण वाढीचा जवळपास 3 वर्ष वयाचा हा साप आहे. थोडासा नाजूक आहे. त्याच्याबरोबर आम्ही ट्रकमध्ये पकडला तेव्हा उल्लेख केला होता की त्याच्याबरोबर अघोरी प्रकार किंवा त्याचं तोंड चिकटलेलं आम्हाला दिसलं, लक्षात घ्या. आणि त्याची शिपूट तर कट झाले. म्हणजे मंडोळ दुतोंडा साप जो म्हणतो, 2 तोंडाचा, तशा प्रकारे त्याचा उपयोग केला असावा असा संशय आम्हाला आहे. त्याची खात्री नाही, लक्षात घ्या. आता मात्र तो सुरक्षित आहे आणि त्याला सुरक्षित ठिकाणी आम्ही सोडलेला आहे मित्रांनो. विटेकर बोआ. धन्यवाद.